नित्य स्वामी दर्शन 23 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. स्वामी आता आपल्या सर्वांचा कायमसाठी निरोप घेणार. त्यांचा दिव्य अवतारी सहवास काही दिवसांपुरता शिल्लक राहिला आहे याची केवळ बाळप्पालाच जाणीव झाली होती. म्हणून तो स्वामींबरोबर सावलीसारखा वावरू लागला. स्वामींचे नित्याचे व्यवहार चालूच होते. लोक तर झुंडीच्या झुंडीने स्वामींच्या दर्शनाला येत होते. स्वामींचा कृपाप्रसाद सर्वांना लाभत होता. परंतु स्वामींचे बोलणे आता कमी झाले आहे याची तीव्र जाणीव स्वामींच्या निकटवर्तीयांना झाली होती. चैत्र शुद्ध द्वितीया उजाडली. प्रकाश किरणांनी स्वामींचे दर्शन घेतले. स्वामी जागेवरून उठले आणि एका विलक्षण वेगाने अक्कलकोटजवळील सलगर गावी गेले. गावाबाहेर एक कब्रस्तान होते. तिथे जाऊन झोपले. भोवती खूप काटे होते. स्वामी काठ्यांवरून सहजपणे चालत गेले. एकही काठा स्वामींच्या तळव्याला पोचला नव्हता. लोक तिथे जाऊन पोहोचले, परंतु वाटेत काठे असल्यामुळे लोकांना स्वामींपर्यंत जाऊन पोहोचता येईना. तरीही लोक त्या काठ्यांवरून चालत चालत स्वामींपर्यंत पोहोचले. बाळप्पा मात्र स्वामींबरोबर होता. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता स्वामी अचानक जागे झाले. बाहेर काळोख होता. स्वामींना जाग आल्याबरोबर पूर्व क्षितिजावरचा लाल भडक पडदा बाजूला सारत प्रकाश किरण वेगाने पृथ्वीवर पोहोचले. स्वामींभोवती प्रकाश दाटून आला. बाळप्पाला खूप आश्चर्य वाटले. सर्वत्र अजून काळोख होता. फक्त स्वामींभोवती प्रकाश होता. स्वामींनी बाळप्पाला हाक मारली. बाळप्पा धावत धावत स्वामींपाशी आला. स्वामी बाळप्पाला म्हणाले, बाळप्पा येतोस का माझ्याबरोबर? उंच उंच आकाशात जिथून हे प्रकाशाचे दूत आले तिथपर्यंत आता मी जाणार आहे. माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करशील का? स्वामींच्या तोंडचे हे करुण उद्गार ऐकून सूर्यकिरण थरथरले. बाळप्पा तर लहान मुलासारखा रडू लागला. स्वामी आपल्याला सोडून जाणार हे बाळप्पाला सहनच होईना. बाळप्पाकडे प्रसन्न नजरेने पाहत स्वामी म्हणाले, बाळप्पा माझ्याबरोबर इतकी वर्ष राहिलास, तू आता रडतोस? माझ्याबरोबर राहून तू काय रे शिकलास? रडून घे, जोरात रडून घे. समर्थांचे शब्द ऐकल्यावर बाळप्पाने रडे थांबवले. डोळे पुसले, परंतु बाळप्पाच्या अंतःकरणातले हुंदके थांबतच नव्हते. स्वामींनी बाळप्पाच्या पाठीवरून हलकेच हात फिरवला. त्याला शांत केले. स्वामींचा आता वियोग होणार ही कल्पनाच बाळप्पाला सहन होत नव्हती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.